नमस्कार मित्रांनो, मी मनीष गुरनुले तुमचा मराठी हब या चॅनलमध्ये स्वागत आहे. तर आज आपण बघणार आहे की एज अँड डोमेसिल प्रमाणपत्र कसे काढायचे. मी ही प्रोसेस तुम्हाला पूर्ण मोबाईलमध्ये समजून सांगणार आहे. तुम्ही मोबाईलवरून पण काढू शकतात. तर त्यासाठी आपल्याला सर्वात प्रथम आपला क्रोम ब्राउझर ओपन करावे लागेल. मी बघा ओपन करतो. आता क्रोम ब्राउझर ओपन केल्यानंतर बघा आपल्याला इथे टाईप करायचं आहे आपले सरकार. मराठीमध्ये टाईप केलं तर चालेल, तुम्ही इंग्लिशमध्ये. ठीक आहे, मी इंग्लिशमध्ये टाईप करतो. आपले सरकार बघा आलेलं आहे. आपले सरकार टाईप केल्यानंतर बघा इथं आपली पहिली साईट ओपन आहे. पहिली साईट बघा, त्याच्यापूर्वी मी पहिले सांगतो तुम्हाला. इथं जर तुम्ही मोबाईल इथं बघा डेस्कटॉप साईट तुम्हाला सिलेक्ट करायची आहे. हे डेस्कटॉप साईट चेकबॉक्स करायचा आहे. नाहीतर ही मोबाईलमध्ये पण भरू शकता, पण एक नाही तुम्हाला जास्त माहिती आणि जास्त इंटरफेस दिसण्यासाठी तुम्हाला डेस्कटॉप मोड ओपन करावे लागेल. तर डेस्कटॉप मोड 3 डॉटमध्ये जाऊन एक नाही डेस्कटॉप साईटवर क्लिक करायचं. बघा डेस्कटॉप साईट झाली. आता जास्त इंटरफेस तुम्हाला बघायला मिळणार. तर बघा इथं पहिली साईट आपल्या सरकारवर क्लिक करायचं. क्लिक केल्यानंतर बघा ही ऑफिशियल वेबसाईट आहे महाराष्ट्र गव्हर्नमेंटची. याच्यावर तुम्हाला कोणते पण डॉक्युमेंट तुमचे काढता येतात. बघा इथं जर तुम्ही नवीन असाल तर एक नाही तुमचं अकाउंट तुम्ही इथं बघा न्यू यूजर रजिस्टर म्हणून आहे, तिथं तुम्ही क्लिक करून नवीन अकाउंट तयार करू शकता. बघा मी एक तुम्हाला सांगतो तुमचं अकाउंट तुम्ही कसे क्रिएट करू शकता. बघा न्यू यूजरवर रजिस्टर हेअरवर क्लिक करायचं. क्लिक केल्यावर बघा तुम्हाला 2 पद्धतीने अकाउंट बनवता येते. बघा एक मोबाईल नंबरने ही सोपी पद्धत आहे. तुमचा मोबाईल नंबर टाकायचं, नंतर OTP जाईल. बघा मी ऑप्शन 1वर क्लिक केल्यानंतर बघा इथं बघा तुमचं डिस्ट्रिक्ट निवडायचं, इथं मोबाईल नंबर निवडायचा आणि OTP हे केल्यानंतर तुम्हाला युजर नेम सिलेक्ट करायचं. युजर नेम म्हणजे तुमचं मनात टाकायचं, जे अवेलेबल असेल तेच घ्यायचं. बघा मी आता उदाहरणार्थ मी जर डिस्ट्रिक्ट अहमदनगर सिलेक्ट केलो, नंतर माझा मोबाईल नंबर टाकून त्याला OTP येणार. OTP आल्यानंतर ते OTP इथं सबमिट करायची. नंतर इथं युजर नेम चेक कसं करायचं बघा. युजर मी टाकून बघतो एक. बघा इंग्लिशमध्ये युजर नेम टाकतो. बघा ही युजर नेम अवेलेबल चेक करायचं. बघा हा समवन ऑलरेडी दॅट युजर नेम टेकन. ठीक आहे, हे मला आपलं युजर नेम घेतला. तुम्ही एकदा खूप प्रकारचे पण युजर नेम पूर्ण टाकून इथं बघू शकता. दुसरं मी चेक तुमच्यासाठी बघा दुसरं चेक करतो. हा बघूत हे बघा यू कॅन यूज दिस युजर नेम. हा वाला मी घेऊ शकतो. बघा मी कोणतं हैदराबाद 2648 असं आल्यावर नंतर तुम्ही युजर नेम टाकल्यानंतर बघा इथं पासवर्ड सेट करायचं, कन्फर्म पासवर्ड करायचं. नंतर तुमचं फुल नेम तुमचा एंटर करायचा आहे आणि फुल नेम इथं मराठीत ॲटोमॅटिक येईल. नंतर तुमची डेट ऑफ बर्थ टाकल्यानंतर एज ॲटोमॅटिक इथं डिस्प्ले होईल तुम्हाला. नंतर हे चेकबॉक्स सिलेक्ट करायचं आणि रजिस्टर या बटनावर क्लिक करायचं. अशा पद्धत तुम्हाला तुमचं अकाउंट क्रिएट करता येते. ठीक आहे, माझं अकाउंट बनलेलं आहे. तर मी एकने सरळ लॉग इन करतो. बघा लॉग इन करण्यासाठी तुम्हाला इथे युजर नेम टाकावं लागेल. युजर नेम बघा मी माझं युजर नेम टाकलो आणि पासवर्ड. युजर नेम आणि पासवर्ड टाकल्यानंतर बघा तुम्हाला हे कॅप्चर फिल करायचे आहे. मी कॅप्चर फिल करतो. कॅप्चर फिल केल्यानंतर तुम्हाला डिस्ट्रिक्ट निवडायचं आहे तुमचा. जे तुम्ही अकाउंट बनवताना जे डिस्ट्रिक्ट सिलेक्ट केला होता तेच तुमचं डिस्ट्रिक्ट राहणार. तर बघा मी डिस्ट्रिक्ट सिलेक्ट केल्यानंतर लॉग इन ॲट बटनावर क्लिक करतो. बघा इथं मी आता महाराष्ट्राच्या साईटवर मी लॉग इन झालो आपल्या सरकारवर. बघा मी पहिलेच इन्कम सर्टिफिकेटला अप्लाय केलं होतं, ते माझं प्रोसेसमध्ये चालू आहे. आता मी आज तुम्हाला एज अँड डोमेसिल सर्टिफिकेट कसं मिळवायचं त्याच्याविषयी माहिती सांगणार आहे. तर बघा इथं आल्यानंतर इथं बार आहे, साईड बार आहे, त्याच्यावर क्लिक करायचं. याच्यावर जे सर्व्हिस तुम्हाला पाहिजेत, समजा तुम्हाला कास्ट सर्टिफिकेट काढायचं आहे, इन्कम सर्टिफिकेट काढायचं आहे, तर इथं तुम्ही काढू शकता. बघा मला आता आपल्याला आहे ना आज एज अँड डोमेसिल काढायचं आहे. तर मी आहे ना इथं एज अँड डोमेसिल टाईप करतो. तर इथं सर्व्हिसचं नाव येते बघा. ठीक आहे, इथं सर्व्हिसचं नाव येते. नाहीतर तुम्ही सरळ या गो टू डॅशबोर्डवर क्लिक केल्यानंतर पण सरळ तिथे जाऊ शकता. मी बघा गो टू डॅशबोर्ड केल्यानंतर मी माझ्या डॅशबोर्डमध्ये इंटर होतो. तर बघा आता मी माझ्या डॅशबोर्डमध्ये इंटर झालो. बघा मी इन्कम सर्टिफिकेटला माझं पेंडिंग वगैरे दाखवायला प्रोसेसमध्ये पेमेंट वगैरे डन आहे. मी पेमेंट डेट 15 तारखेला केलो. प्रोसेस आहे. तर बघा तुम्हाला सर्व्हिस असं त्याच्यानंतर ही सर्व्हिस तुम्हाला कोणती सर्व्हिस पाहिजे बघा सर्व्हिस लिस्टवर क्लिक करायचं.
सर्व्हिस लिस्टवर क्लिक केल्यानंतर बघा इथं कोणकोणते तुम्ही सर्टिफिकेट काढू शकता. इथून बघा एज अँड नॅशनॅलिटी डोमेसिल आहे, खूप सारे सर्टिफिकेट तुम्ही काढू शकता. आपल्याला आज काय करायचं आहे, एज नॅशनॅलिटी अँड डोमेसिल सर्टिफिकेट. तर याच्यावर क्लिक करायचं. याच्यावर क्लिक केल्यानंतर बघा तुम्हाला डॉक्युमेंटची लिस्ट येणार. याच्यामध्ये बघा पहिल्यामध्ये बघा प्रूफ ऑफ आयडेंटिटी. आयडेंटिटीमध्ये तुम्ही काय काय देऊ शकता, पॅन कार्ड देऊ शकता, पासपोर्ट देऊ शकता, RSBI कार्ड देऊ शकता, नाही तर आधार कार्ड पण देऊ शकता. दुसऱ्यामध्ये ॲड्रेस प्रूफ. ॲड्रेस प्रूफमध्ये बघा राशन कार्ड पण देऊ शकता, वॉटर बिल देऊ शकता, पासपोर्ट, आधार कार्ड पण देऊ शकता, नाही इलेक्ट्रिसिटी पण बिल देऊ शकता. असे खूप सारे डॉक्युमेंट बघा किती देऊ शकता, 10 डॉक्युमेंट देऊ शकता ॲड्रेस प्रूफमध्ये. नंतर बघा अदर डॉक्युमेंटमध्ये पण आहे, राशन कार्ड आहे, वॉटर बिल आहे, रेंट रिसिप्ट आहे, जर तुम्ही रेंटनं राहत असेल तर. याच्यात पण 11 डॉक्युमेंट आहेत, त्याच्यापैकी एक तुम्ही सबमिट करू शकता येते. आणि एज प्रूफमध्ये बघा तुम्हाला एज प्रूफमध्ये काय द्यायचं, जर तुम्ही 18 वर्षाच्या खाली असेल तरच एज प्रूफ द्यायचं आहे, नाहीतर देण्याची जरूरत नाही आहे. ठीक आहे, जर तुम्ही म्हणजे 18 वर्षाच्या खाली असेल तर एज प्रूफ आवश्यक आहे. एज प्रूफ झाल्यानंतर बघा इथं रेसिडेंट प्रूफमध्ये तुम्ही म्हणजे राहण्याचा म्हणजे काय डॉक्युमेंट प्रूफ देऊ शकता. रहिवासी सरपंचाकडचा एक फॉर्म भेटते, ते भरून तुम्ही देऊ शकता. आणि मंडॅटरी डॉक्युमेंट इथं सेल्फ डिक्लेरेशन. ठीक आहे, मी सेल्फ डिक्लेरेशन तुम्हाला सांगतो कसं डाउनलोड करायचं आणि कसं फिल करायचं आणि कसं अपलोड करायचं ते पण सांगतो. ठीक आहे, एवढे डॉक्युमेंट तुम्हाला एज अँड डोमेसिल काढण्यासाठी लागणार आहेत. तर बघा इथं आल्यानंतर आता मी कंटिन्यू करतो. समजला तुम्हाला डॉक्युमेंटचा. आता मी कंटिन्यू बटनावर क्लिक करतो. कंटिन्यू क्लिक केल्यानंतर बघा आता फॉर्मचा आपल्याला इंटरफेस येणार. इथं बघा सर्टिफिकेट नेम. बघा इथं सर्टिफिकेट नेम म्हणजे आपलं इथं पण 3 प्रकारचे आपण काढू शकता. बघा सर्टिफिकेट ऑफ एज अँड डोमेसिल, फक्त एज अँड डोमेसिल सर्टिफिकेट असं पण काढू शकते, नाहीतर एक नाही सर्टिफिकेट ऑफ एज नॅशनॅलिटी अँड डोमेसिल. ठीक आहे, एवढी एज नॅशनॅलिटी अँड डोमेसिल हे काढू शकते. आणि थर्ड ऑप्शनमध्ये सर्टिफिकेट एज अँड नॅशनॅलिटी. ठीक आहे, तर मला दुसरा ऑप्शन काढायचा आहे. बघा सर्टिफिकेट ऑफ एज नॅशनॅलिटी अँड डोमेसिल. तर मी दुसऱ्या ऑप्शनला क्लिक करतो. क्लिक केल्यानंतर बघा जे तुम्ही अकाउंट बनवताना तुमचं नाव वगैरे दिले ते इथं नाही ॲटोमॅटिक डिस्प्ले होणार तुम्हाला. ठीक आहे, बघा मी दिलं होतो. ठीक आहे, इथं बघा सॅल्युटेशन तुम्हाला निवडायचं आहे. सॅल्युटेशन बघा तुम्ही बघा सॅल्युटेशनमध्ये काय काय आहे, ॲडव्होकेट आहे, कुमार आहे, कुमार आहे. तर मिस्टर मी एक नाही तर मिस्टर नाही, तर जर तुम्ही वडिलांसाठी असाल तर श्री. ठीक आहे, मी श्री निवडतो. इथं श्री केल्यानंतर बघा म्हणजे ही मी 18 वर्षाखालील हे करायला लागलो मी, म्हणजे 18 वर्षाखालीच मुलाचा एज अँड डोमेसिल काढायला लागलो. तर तो म्हणजे त्यांचा वडील अप्लाय करायला लागला त्यांच्या मुलासाठी, असं काढायला लागलो. म्हणजे मायनर विद्यार्थ्यासाठी हा कसं काढायचं ते आपण या व्हिडिओमध्ये बघणार आहोत. ठीक आहे, तर बघा परत फादर सॅल्युटेशनमध्ये पण आहे नाही, तेच म्हणजे फादरच हे करायला लागला तर श्रीमध्येच हे करायला लागलो, फादरच अप्लाय करायला लागला त्यांच्या मुलासाठी. ठीक आहे, बघा इथं तुमची डेट ऑफ बर्थ वगैरे येणार. नंतर मोबाईल नंबर तुम्ही जे दिलेला होता, ईमेल तुम्ही पण मंडॅटरी नाही आहे ईमेल, तरी पण तुम्ही देऊ शकता. इथं बघा ऑक्युपेशन म्हणजे तुमचा व्यवसाय काय आहे, म्हणजे तुमच्या वडिलांचा व्यवसाय काय आहे ते तुम्ही सिलेक्ट करू शकता. बघा इथं वेगवेगळे आहे, तर फार्मर मी सिलेक्ट करतो. इथे फार्मर सिलेक्ट केल्यानंतर बघा म्हणजे वडिलांचा. ठीक आहे, त्यांनी अर्जदार आहे त्यांचं ऑक्युपेशन सिलेक्ट करायचं आहे. इथं बघा आधार नंबर पण द्यायचा आहे. आधार नंबर तेवढा मंडॅटरी नाही आहे, तरी पण तुम्ही देऊ शकता. बघा इथं ॲप्लिकंट नॅशनॅलिटी इथं भारतीय आहे. ठीक आहे, भारतीय म्हणजे ॲटोमॅटिक ते तुम्ही दिले तेव्हाच ॲटोमॅटिक भारतीयच येणार. ठीक आहे, आपला महाराष्ट्र राज्य म्हणजे. नंतर बघा इथं रेसिडेंट ॲड्रेस सिन्स म्हणजे तुम्ही इथं केव्हापासून आहे. ठीक आहे, तर एक नाही तुमची डेटची तारीख राहिली तरी टाकेल, तुमच्या वडिलांच्या जी डेटची तारीख आहे ती टाकली तरी तुम्ही चालेल. ठीक आहे, देतो त्यांचं असं. ठीक आहे, नंतर तुम्हाला ॲड्रेस फिल करायचा आहे. ॲड्रेस बघा ॲटोमॅटिक तरी डिस्प्ले येणारच. ठीक आहे, ॲड्रेस म्हणजे हे मी इन्कम सर्टिफिकेट भरलो म्हणून आहे ना, त्यांचा ॲड्रेस ॲटोमॅटिक इथं दिसायला लागला. तुम्हाला इथं ॲड्रेस फिल करायचा आहे पूर्ण तुमचा. ॲड्रेस काय म्हणजे पोस्टचं नाव वगैरे, बिल्डिंगमध्ये सिटीमध्ये राहत असेल तर तुम्ही बिल्डिंगचं वगैरे नाव टाकू शकता. नंतर डिस्ट्रिक्ट तुम्हाला सिलेक्ट करायचं आहे. ठीक आहे, नंतर डिस्ट्रिक्टमध्ये तालुका तुम्हाला सिलेक्ट करायचा आहे. नंतर विलेज झाल्यानंतर इथं बघा पिनकोड. एवढं झाल्यानंतर बघा आता बेनिफिशरी रिलेशन म्हणजे आता इथं विद्यार्थ्याचा भरायचा आहे आपल्याला. तर बघा आता आपल्याला आहे ना बेनिफिशरीची डिटेल द्यायची आहे. बघा बेनिफिशरी डिटेल्स काय काय द्यावं लागत आपल्याला. इथं बघा इयर्स ऑफ रेटिंग आणि करंट ॲड्रेस. इथं म्हणजे या ॲड्रेसवर बेनिफिशरी कधीपासून आहे. ठीक आहे, तर मी सिलेक्ट करतो इथं
2009पासूनच तो जन्मतारखेपासूनच इथंच आहे. ठीक आहे. हे झाल्यानंतर बघा ॲप्लिकंट रेसिडाईंग इन महाराष्ट्र. ठीक आहे, म्हणजे महाराष्ट्रात कधीपासून 15 इयर्स कमीत कमी असायला पाहिजे. तर मी एक नाही तर 15 करतो, त्याची डेट ऑफ बर्थच हे करतो. ठीक आहे, म्हणजे डेट ऑफ बर्थच्या इयरपासून तो इथंच आहे. तर 15 वर्ष मी टाकतो. बघा रिलेशन ऑफ ॲप्लिकंट विथ बेनिफिशियरी, म्हणजे एक नाही जे त्यांचं एक नाही आपलं म्हणजे ते 18 वर्ष नाही ना, तर एक नाही त्याचे फादर अप्लाय करायला लागले. तर फादरचे म्हणजे रिलेशन काय आहे बेनिफिशियरीला सन लागणार. ठीक आहे, बेनिफिशरी सॅल्युटेशन आता मी काय तो कुमार. ठीक आहे, रिलेशन ऑफ ॲप्लिकंट विथ बेनिफिशरी, ॲप्लिकंटची रिलेशन म्हणजे रिलेशन काय आहे तर सन लागतो तो म्हणजे ॲप्लिकंटला बेनिफिशरी. ठीक आहे, हे झाल्यानंतर बेनिफिशरी फुल नेम, बेनिफिशरीचा इथं फुल नेम जे म्हणजे तुम्ही बेनिफिशरीचं नाव द्या त्याचा तुम्हाला फुल नेम इथं हे करायचं आहे, इंटर करायचं आहे. ठीक आहे, हे झाल्यानंतर बेनिफिशरी डेट ऑफ बर्थ निवडायची बेनिफिशरीची. इथून तुम्ही निवडू शकता डेट ऑफ बर्थ. इथं इयर आहे, इथं महिने आहे, नंतर इथं तुम्ही डेट पण निवडू शकता. इथं मोबाईल नंबर बेनिफिशरीचा तेवढा इम्पॉर्टंट नाही आहे, तरी पण तुम्ही देऊ शकता मोबाईल नंबर. ठीक आहे, मोबाईल नंबर दिल्यानंतर बघा आता ॲड्रेसविषयी आपली माहिती हे करायचं. प्रेझेंट ॲड्रेस ॲज अबव येस. आता पण तेच ॲड्रेस असली तर तुम्हाला येस करायचं आहे. जर नसेल तुम्ही स्थलांतरित झाला असेल दुसरीकडे तर नो करून आहे ना तुम्ही एक नाही दुसरा ॲड्रेस भरू शकता. तर माझा एक नाही प्रेझेंट ॲड्रेस पण ती सेमच आहे, तर मी यस करतो. ठीक आहे, आता बघा बर्थ ॲड्रेस म्हणजे जन्म ठिकाण आपला हेच आहे का. जर हेच असाल तर तुम्ही एक नाही यस करायचं, जर नसाल तर नो करायचं. तर माझं त्या बेनिफिशरीचा एक नाही हाच जन्म ॲड्रेस आहे, तर एक नाही मी यस या बटनावर क्लिक करतो. ठीक आहे, हे झाल्यानंतर बघा एज्युकेशन डिटेल द्यायची आपल्याला कोणाची बेनिफिशरीची. तर बेनिफिशरी आहे की नाही आता 9वीत आहे, तर तो म्हणजे बिलो SEC करतो मी. ठीक आहे, तुमचं जर बेनिफिशरी म्हणजे कदाचित 18 वर्ष असेल तर तुम्ही आहे ना 12वीचं वगैरे क्वालिफिकेशन देऊ शकता. डिग्री असेल वगैरे तर डिग्रीचा पण तुम्ही देऊ शकता. बघा युनिव्हर्सिटी आपल्याला बोर्ड करायचं. तर माझं बेनिफिशरी ना कुठं महाराष्ट्र स्टेट बोर्ड अँड हायर म्हणजे महाराष्ट्र बोर्डमध्ये सांगणार तो त्याचं हे आहे. ठीक आहे, तर मी इथंच महाराष्ट्र बोर्डला सिलेक्ट करतो. बघा ॲडमिशन इयर तो 2000 कधी आताच तो आहे म्हणजे 9वी पास झालं. ठीक आहे, तर कधी ॲडमिशन घेतलं तो 2023ला ॲडमिशन गेला, 2024ला तुझं समाप्त झाली 9वी. ठीक आहे, मी तसंच भरतो. ठीक आहे, हे झाल्यानंतर बघा इन्स्टिट्यूट डिटेल्स म्हणजे त्याच्या शाळेचा नाव लिहू शकता. बघा मी त्याचं शाळेचं नाव लिहितो इथं. तुम्ही पण सेम लिहायचं आहे. सेम म्हणजे तुमच्या शाळेत त्या बेनिफिशरीचं जे शाळेचं नाव आहे ते तुम्ही लिहू शकता. नंतर ॲड या बटनावर क्लिक करायचं. ठीक आहे, ॲड केल्यानंतर बघा हे सगळं म्हणजे त्याचं ॲड होईल. बघा हे ॲड झालं त्याचं. ठीक आहे, ॲड झाल्यानंतर बघा नेक्स्ट स्टेप आपल्याला हॅज बेनिफिशरी मायग्रेट फ्रॉम द डिफरंट स्टेट, म्हणजे दुसऱ्या स्थलांतरित झाला का बेनिफिशरी दुसरा म्हणजे समजा कर्नाटकमधून बेनिफिशरी इथं आला असेल तर नाही झालं असेल स्थलांतर तर नाही यस करायचं, जर नाही झालं असेल तर नो करायचं. ठीक आहे, हे झाल्यानंतर बघा वेदर ॲप्लिकंट इज बेनिफिशरी फॉर गव्हर्नमेंट स्कीम इन अदर डिस्ट्रिक्ट इफ येस प्रोव्हाइड द डिटेल ऑफ द प्लेस. नो म्हणजे नाही बेनिफिशरी गव्हर्नमेंट स्कीमला कुठं अदर डिस्ट्रिक्टमध्ये हे आहे का कुठे म्हणजे भेटते का त्याला, तर माझ्या बेनिफिशरीला काहीच नाही भेटत म्हणून मी नो करतो. ठीक आहे, नंतर बघा सर्टिफिकेट आपल्याला कशासाठी पाहिजेत तर नाही रिझन इथं लिहायचं आहे. ठीक आहे, मी रिझन लिहून घेतो. मी रिझन इथं लिहितो फॉर एज्युकेशन पर्पज. ठीक आहे, म्हणजे आपल्याला एज्युकेशनसाठी लागणार आहे. ठीक आहे, नंतर ही बघा हे झाल्यानंतर बघा नंतर ॲग्रीमेंटला बघा आय सोलोमनली अफर्म दॅट द अबोव मेन्शन इन्फॉर्मेशन सबमिटेड मी ॲज अ ट्रू करेक्ट टू माय नॉलेज अँड बिलीफ आय हिअर बी ॲग्री टू लिएबल लीगल कॉन्सिक्वेन्सेस फॉर एनी इन्फॉर्मेशन फाउंड इनकरेक्ट अँड अर्ज टू ॲट द लेटर डेट. ठीक आहे, ही वाला आपल्याला ॲग्रीमेंट साईड म्हणजे आय ॲक्सेप्टवर क्लिक करायचं आहे. आय ॲक्सेप्ट केल्यानंतर सेव्ह या बटनावर क्लिक करायचं आहे. ठीक आहे, मग नंतर हे सेव्ह झाल्यानंतर तुम्हाला ॲप्लिकेशन ID तुमची जनरेट होईल. बघा आता तुम्ही जर दुसऱ्या पद्धतीने रजिस्ट्रेशन केलं असेल तर तुम्हाला असं इंटरफेस दिसेल.
बघा मी एक नाही पहिले सेव्ह केल्यानंतर बघा तुम्हाला ॲप्लिकेशन ID जनरेट होईल. ॲप्लिकेशन ID जनरेट झाल्यानंतर सेव्ह केल्यानंतर बघा दुसऱ्यानंतर आपल्याला एक नाही दुसरी स्टेप म्हणजे काय करायचं आहे, डॉक्युमेंट अपलोड करायचे आहे. बघा डॉक्युमेंट अपलोड करताना एक काळजी घ्यायची की एक नाही बघा मी एक नाही पहिलेच रजिस्ट्रेशन करताना मी आहे ना आयडेंटिटी प्रूफ देऊन मी रजिस्ट्रेशन केलं. तर मला एक नाही पासपोर्ट, आधार कार्ड आणि ॲड्रेस प्रूफ म्हणजे ॲड्रेस प्रूफ आणि आपला आधार कार्ड आणि परत पासपोर्ट मागणार नाही. म्हणजे तुम्ही दुसऱ्या पद्धती कारण तर पहिलेच अपलोड करावं लागेल. जर तुम्ही मोबाईलने रजिस्ट्रेशन केलं असाल OTP थ्रू तर तुम्हाला एक ना ते आत्ता अपलोड करण्याची जरूरत आहे. मी एक ना दुसऱ्या पद्धतीने अपलोड केलं तर मला ते डॉक्युमेंट अपलोड करण्याची गरज नाही लागत आहे. ठीक आहे. बघा आता मला कोणकोणते डॉक्युमेंट अपलोड करण्याची जरूरत आहे. आता अदर डॉक्युमेंटमध्ये बघा मी राशन कार्ड करतो. ठीक आहे. अदर डॉक्युमेंटमध्ये आणि बघा एज प्रूफमध्ये एज प्रूफ आहे की नाही मायनर स्टुडंटसाठी मस्ट आहे म्हणजे पाहिजेतच 18 वर्षाखाली विद्यार्थ्यांसाठी. ठीक आहे. तर माझं पण एक नाही 18 वर्षाखाली एक नाही मुलगा म्हणजे त्याचं मी डोमेसाईल काढायलो तर मला आहे ना एज प्रूफ द्यावंच लागेल. तर ठीक आहे मी त्याचा बोनाफाईड सर्टिफिकेट देतो. ठीक आहे. बोनाफाईड सर्टिफिकेट मी त्याचा देतो. नंतर रेसिडेंट प्रूफमध्ये बघा मी ग्रामसेवकचा प्रूफ देतो. ठीक आहे. त्याचे सही सिक्के ते फाईल भेटते तुम्हाला सेतूमधून ते आणून तुम्ही सरपंचाचे सिक्के घेऊन आहे ना ते अपलोड करू शकता. आणि बघा शेवटची स्टेप म्हणजे सेल्फ डिक्लेरेशन बघा इथे आहे. इथे बघा सेल्फ डिक्लेरेशनचं क्लिक केल्यानंतर बघा ते डाउनलोड होते. बघा डाउनलोड करतो मी तुम्हाला दाखवतो ते कसं राहते. ठीक आहे. ते ओपन होते. आता मी दाखवतो तुम्हाला कसं म्हणजे काय काय तुम्ही फील करू शकता त्याच्यात. हे बघा हा आहे सेल्फ डिक्लेरेशन. हा तुम्हाला प्रिंट काढून घ्यायचा आहे याचं. ठीक आहे. बघा घोषणापत्रामध्ये अर्जदाराचा फोटो येईल तर आणि इथं ठिकाण, दिनांक, अर्जदाराची सही आणि अर्जदाराचे पूर्ण नाव येईल. ठीक आहे. इथं बघा तुमचं एक नाही फादर जर ॲप्लिकेशन करत असेल तुमच्या फादरचं नाव नंतर तुमच्या दादाचं नाव इथं येईल. बघा जर तुम्ही 18 वर्ष प्लस असेल तर तुमचं नाव इथं टाकायचं मी आणि नंतर तुमच्या बाबाचं नाव. ठीक आहे. नंतर आधार क्रमांक तिथं व्यवसाय टाकायचं आणि राहणार कुठचे आहे तुम्ही ते तिथं टाकायचं. ठीक आहे. घोषणापत्र असे तुम्ही डाउनलोड करून एक नाही प्रिंट काढून आहे ना असं भरून माहिती परत तुम्हाला अपलोड करायचं आहे इथे. हे बघा इथं अपलोड करायचं आहे. ठीक आहे. तर माझे डॉक्युमेंट सगळे मी आता करून आहे तर एक नाही अपलोड करतो मी. ठीक आहे. बघा कोणतं बघा KB एक नाही 75 तर एक नाही 500 KB डॉक्युमेंट आपल्याला म्हणजे एवढेच रेंज पाहिजेत. एवढेच KB रेंज पाहिजे. ठीक आहे. जर तुम्हाला येत नसेल तर बघा मी वेबसाईटचं नाव सांगतो तुम्हाला. गुगलवर यायचं आणि सर्च करायचं इमेज रिसायझर. काय सर्च करायचं ते बघा इमेज रिसायझर मी सर्च केलो. ठीक आहे. बघा इमेज रिसायझर सर्च केल्यानंतर पहिलीच वेबसाईट येईल. ठीक आहे. त्याला क्लिक करायचं. बघा क्लिक केल्यानंतर बघा आता मला समजून घ्या एक फोटो मला एक नाही तेवढ्या MBचा पाहिजेत. मी 5 फोटोचा रेंज सांगतो मला. 5 फोटो तुम्ही एक नाही या वेबसाईटवर अपलोड करताना तुम्हाला 5 KB ते 20 KB पर्यंत पाहिजेत आणि त्याची साईज आहे ना 160 रुंदी पाहिजेत आणि एक नाही लांबी आहे ना त्याचा 200 ते 212 KB. बघा आता मी एक फोटो सिलेक्ट करतो. फोटो हे करायचं आहे. ठीक आहे. मी सिलेक्ट करतो त्या फोटोला. बघा 2 सिलेक्ट आणि ओपन करतो. बघा हे फोटो आता इथं अपलोड झाला. ठीक आहे. अपलोड झाल्यानंतर बघा हे फोटो अपलोड झाला. रिसाईज या बटनावर क्लिक करायचं. रिसाईज केल्यानंतर बघा विथ किती पाहिजेत आपल्याला 200 विथ पाहिजेत फोटोची. ठीक आहे. आणि हाईट पाहिजेत आपल्याला 200 पाहिजेत. मी 200 तर हे करतो. ठीक आहे. 200 केल्यानंतर बघा हे रेशो बघा रेशोला मी विथ 160 पाहिजेत. विथ पाहिजेत 160 आणि हाईट 200 आणि बघा हे फाईल साईज पाहिजे आपल्याला 5 KB ते 20 KB पर्यंत. मी 10 KB करतो. ठीक आहे. बघा आता रिसाईज या बटनावर क्लिक करायचं. रिसाईज प्रोसेस व्हायला. ठीक आहे. बघा आता बघा हे झालं. बघा हे बघा ओरिजिनल 210 होता तर आउटपुट बघा 160 आणि 200 आणि 9.27 KBचा होता. डाउनलोड इमेजवर क्लिक करायचं. डाउनलोड झाल्यानंतर ते तिथं तुम्हाला अपलोड करता येते. ठीक आहे. तुम्ही असं प्रत्येक डॉक्युमेंट आहे ना रिसाईज करू शकता.
म्हणजे एक नाही हे वाला इथं फॉर्मॅट वेगळा आहे बघा. हे प्रति डॉक्युमेंट बघा इथं साईज दिलेली आहे तुम्हाला. इथं 75 KB ते 500 KB पाहिजेत हे राशन कार्ड वगैरे. इथं पण बघा एज प्रूफ पण आहे नाही 75 ते 500 KB पाहिजेत आणि रेसिडेंट प्रूफ पण 75 ते 500 KB पाहिजेत. आणि हे बघा मंडाटरी डॉक्युमेंटमध्ये पण 75 ते 500 सेल्फ डिक्लेरेशन पाहिजे. ठीक आहे, मी सगळे डॉक्युमेंट आता अपलोड करून घेतो. ठीक आहे, माझे सगळे डॉक्युमेंट आता मी अपलोड केलो. आता बघा अपलोड डॉक्युमेंट बटनावर मी क्लिक करतो. बघा अपलोड डॉक्युमेंट या बटनावर क्लिक केल्यानंतर आता माझे डॉक्युमेंट सगळे अपलोड होईल. नंतर माझा शेवटचा स्टेप राहील ते म्हणजे पेमेंटचा. बघा काय आलं, युअर डॉक्युमेंट इज सेव्ह सक्सेसफुली, काइंडली मेक पेमेंट टू गेट सर्व्हिस. ओके बटनावर क्लिक करून आता मी पेमेंट करतो. ठीक आहे, बघा आता मी बघा हे वाला ना मला बघा 33.60 रुपयाचा पेमेंट करावं लागलं. मी कन्फर्म बटनावर क्लिक करतो. बघा मी आहे ना इमिडिएट पेमेंट सर्व्हिसचा हे करतो, म्हणजे फोनपे UPI ID ना पेमेंट करतो. ठीक आहे, बघा असं इंटरफेस येईल. बिल डेस्कवर माझं चालू ॲप्लिकेशन. ठीक आहे, मी UPI ने पेमेंट करतो. तर UPI ID आपल्याला लिहायची आहे. बघा आता माझी पेमेंट झाली. पेमेंट झाल्यानंतर बघा मी आता रिडायरेक्ट होतो आणि माझं तुम्हाला डॅशबोर्ड दाखवतो. ठीक आहे, बघा आता मी डॉक्युमेंट एवढं मी अपलोड केलो. बघा झाली पेमेंट आणि ॲप्लिकेशन आपला सक्सेसफुली अप्लाय झाला. ठीक आहे, आता इथून 15 दिवसाचा आपल्याला वेट करायचा आहे. त्यांनी एखादं म्हणजे नाकारण्याचे कारण वगैरे एक नाही तुम्हाला सांगेल. जर एक नाही तुमचे डॉक्युमेंट वगैरे सगळे क्लिअर राहिले तर तुमचं एक नाही डॉक्युमेंट तुम्हाला येऊन जाईल. अशा प्रकारे तुम्ही आहे ना रहिवासी प्रमाणपत्रासाठी अप्लाय करू शकता, ते पण 18 वर्षाखालील मुलाचा. जर व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओला लाईक करा. अशाच नवीन माहितीसाठी चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा, जेणेकरून तुम्ही आमचं कोणताही अपडेट विसरणार नाही.